दिवस आता मावळू लागलाय. मावळतीच्या रेषेखाली अर्धा अधिक गेलेला सूर्य यज्ञ कुंडातल्या ज्वालेसारखा दिसतोय. सभोवार पसरलेले ढगांचे पुंज केशरी रंगाची वस्त्र परिधान करून या यज्ञाचं पौरोहित्य करतायत. कचरे येणारच नाहीत का? सूर्यास्ताच्या अगोदर या उपवनात येऊन भेटा असा मी त्यांना निरोप पाठवला होता. अजूनही ते आले नाही की माझं बोलावणं वाऱ्यावर विरून गेलं. आश्रमातल्या अशाच एका उपवनात ते मला म्हणाले होते, पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यातून तू हाक मारलीस तर मी धावत येईल. सारं खोटं. इथं हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा ते मला भेटले नाही. भेटले प्रतिष्ठानच्या सम्राज्ञीला. का? माझी त्यांना भीती वाटते. साधुत्वाच्या कितीही कफल्या चढवल्या तरी माणसाचं मन काही पृथ्वीच्या पलीकडे जात नाही. राणीच्या ऐश्वर्यशाली जीवनात रमलेली पाहून मी त्यांच्या मनात यावं कचदेव, यावं यावं यावं. सूर्याच्या प्रखर उजेडात माझ्यासमोर उभं राहण्याचा संकोच का वाटला आपल्याला? कोणत्याही संकोचानं माझ्या आयुष्यात आणि अंतःकरणात जागा उरली नाही. क्षमा कर देवयानी. त्या संन्यासाच्या सांत्वनात गुंतल्यामुळं मला इथे यायला उशीर झाला. म्हणजे देवयानीपेक्षा त्या यक्षी संन्याशाचं कौतुक आपल्याला अधिक. तर तो आजारी आहे. देवयानी आजारी असल्याची वार्ता मला कुणी सांगितली नाही. बरोबर आहे. परोपकाराचे व्रत घेतलेले आपण थोर संत आहात. माणसं आजारी पडल्याशिवाय अथवा मरायला टेकल्याशिवाय आपण त्यांना भेटणार कसे? इथं बोलावल्याबद्दल आपणच मला क्षमा केली पाहिजे. कारण मी आजारी नाही अथवा मरायलाही टेकलेली नाही. सहज, अगदी सहज बोलावलं आपल्याला. अतिशय आनंदाची वार्ता आहे ही. हा पेशा स्वीकारल्यापासून मनाने अथवा शरीराने निकोप असलेल्या माणसाची भेट होणं हा दुर्मिळ होऊन बसला आहे. देवी, मी तुला एक विचारू का? विचारा की. तू सुखात आहेस ना? कशा करता विचारता? हे दुसरं काही बोलायला सुचत नाही म्हणून? माझ्या सुखाचा आपल्याशी संबंध येतोच कुठे? येतो. तू सुखात आहेस असं समजलं तरी मला फार समाधान वाटणार आहे. नवलच आहे बाई. दीन दुबळ्यांचं भलं करण्याची आपण प्रतिज्ञा घेतली. देव दानवातलं युद्ध थांबवण्याचा आपण संकल्प सोडलाय. आपण आकाशाच्या आसनावर बसला आहात आणि धरतीच्या चौरंगावर पाय ठेवून साऱ्या विश्वाचा कल्याणाची आपण चिंता पाहता. या विराट उद्योगामध्ये देवयानीच्या सुखाची आपल्याला काळजी असेल हे खरं नाही वाटत. जे आहे असं मी मानतो त्याबद्दल शंका कशाला? माझा प्रश्न साधा आहे दे. या प्रश्नाचं खरं उत्तर ऐकायची तयारी आहे तुमची? हो आहे. तू सुखात नाहीस हे ऐकण्याची सुद्धा माझी तयारी आहे. नव्हे, तेच उत्तर हवंय तुम्हाला. तुमच्यासारख्या सत्पुरुषांना वाटतं ज्या स्त्रीला आपल्या करग्रहणाचं भाग्य लाभलं नाही ती स्त्री जन्मभर काळोखात रडत अथवा तडफडत बसली असेल. विश्व कल्याणाचं कंकण हातात बांधणारे आर्यश्रेष्ठा, ऐका माझं उत्तर. मी सुखात आहे, अगदी सुखात आहे. संसारातली सारी ऐश्वर्य माझ्या मस्तकावर चौऱ्यावारीत उभी आहेत. मी ऐश्वर्याचे विचारित नाही, फक्त सुखाचं. सुख आणि ऐश्वर्य यात अंतर आहे असं मी मानतच नाही. हा, भिक्षेच्या फुटक्या भांड्यातही सुखाचा शोध घेता येतो हे आपल्यासारख्या सत्पुरुषांचं म्हणणं संसारी जगानं तरी अद्याप मान्य केलेलं नाही. तुम्ही इतकंच लक्षात ठेवा, मी खूप सुखात आहे. आपल्याला हवं असलेलं उत्तर देता येत नाही याचं वाईट वाटतंय. मी प्रतिष्ठानात आलो त्यावेळी तू सुखात असतील असं समजत होतो. पण इथं आल्यावर ययाती महाराजांच्या संबंधाने काही गोष्टी ऐकल्या आणि आज सकाळी संन्याशाने जो अतिप्रसंग केला त्यावेळेचं तुझं बोलणं ऐकून माझ्या मनात शंका आली आणि अजूनही येते. महाराज माझे आहेत. वेळ प्रसंगी त्यांना हवं ते बोलण्याचा मला अधिकार आहे. ते व्यसनांच्या आहारी गेलेले असले तरी त्यांनी माझा पट्टराणीचा पत्नीचा अधिकार अमान्य केलेला नाहीये. पट्टराणी संबंधी मला काही माहीत नाही, परंतु पत्नीचा अधिकार प्रेमातून निर्माण होतो अशी माझी कल्पना आहे. ज्याला संसार म्हणजे कोणती वस्तू आहे ठाऊक नाही अशा संन्याशाची कल्पना आहे. आणि या संबंधामध्ये आपल्याशी चर्चा करायची मला अजिबात इच्छा नाहीये. आपण इतकंच लक्षात ठेवा, मी पूर्णतः सुखात आहे. तू सुखात आहेस मग इतकी रागवतेस कशाला? काही माणसाची जीभ आस मोडलेल्या रथासारखी तिरपी चालत असते. अशा माणसात तुझी जमा होत नाही हे ठाऊक आहे मला. देवी, माझ्यावरचा तुझा राग अजूनही गेला नाही का?
तुमचा राग धरणारी देवयानी कधीच मेली. कचदेव, माझ्याकडे वळूनही न पाहता आश्रमातून तुम्ही ज्या दिवशी निघून गेलात ना, त्याच दिवशी आता तुमच्या समोर उभी आहे ती प्रतिष्ठानची सम्राज्ञी, आणि या नवीन रूपाचं विस्मरण होऊ देऊ नका. विस्मरण तुलाच होतंय असं मला वाटतं. एरवी अशी संतपली नसतीस. बृहस्पतीचे पुत्र आहात, पण स्त्री स्वभावाची धुळाक्षरही उमगलेली दिसत नाही. पूर्वीचं प्रेम आठवल्यामुळे मी रागावते असं वाटतं आपल्याला? नाही, मला राग येतो तो तुमच्या ढोंगीपणाचा, निव्वळ ढोंगी. कसलं ढोंग केलं मी? देवयानीचं दुःख पाहायला मोठ्या हौसेनं आलात आणि संभावितपणे चौकशी करता आहात तिच्या सुखाची. माझ्या सुखाची जर आपल्याला इतकीच काळजी होती तर इथं आल्याबरोबर एका शब्दानेही माझी विचारपूस केली नाही. ती दुपारी आश्रमात देखील बोललात, तेही फक्त शर्मिष्ठे संबंधी. मी आपणहून आपल्याला इथं बोलावलं तेव्हा माझ्या सुखाची आपल्याला आठवण झाली. म्हणून म्हणते, सारा ढोंगीपणा. तुझ्या राजधानीतल्या लोकांनी आणि यज्ञात आलेल्या यात्रिकांनी माझी वाट अडवली नसती तर यापूर्वी आपणहून मी तुझ्या भेटीला आलो असतो. पण माझ्या कीर्तीनं माझं खाजगी जीवन कातरून टाकलं आहे, त्याला मी तरी काय करू? मी म्हणते ते हेच, भगवी वस्त्र परिधान करून परमेश्वराचं काम आपण जगात करत आहोत असा आविर्भाव तुम्ही मंडळी करता. पण तुमच्यासारख्यांना हवा तो स्वतःचा जय जयकार मूर्खांनी आणि भ्रष्टांनी केलेला. कचदेव, तुमच्या मोठेपणाची मला काडी इतकी किंमत वाटत नाहीये. कृपा करा आणि तुमच्या मोठेपणाची मिरवणूक माझ्यासमोर काढू नका. देवी, माझी मोठी पंचायत करते आहेस तू. मी मोठा आहे म्हणून तुला सांगितलं तर तू म्हणणार, हा पहा तुमचा गर्व. आणि मी मोठा नाही, लोक माझ्यावर मोठेपणाचा वृथा आरोप करतात असं सांगितलं तर तू म्हणशील, ही पहा तुमची ढोंगी नम्रता. स्वतःला पटलेल्या आणि आवडलेल्या मार्गाने वाटचाल करणारा मी एक साधा संन्याशी आहे, अगदी सामान्य संन्याशी. रस्त्यावरच्या मातीत राहणारा, त्या मातीत चालणारा, त्या मातीतच आपल्या जीवनाचं श्रेय शोधणारा. पण माझ्यासारखे मातीचे पुत्र सामान्य असले तर दुबळे असत नाहीत. या मातीने मला अशी नम्रता दिली आहे की कोणाचेही पाय धरताना मला लाज वाटत नाही. आणि याच मातीने मला असं सामर्थ्य दिलं आहे की पृथ्वी तलावरील कुठल्याही सत्तेचा आणि संपत्तीचा अधिकार पदार्थ मानताना मला भय वाटत नाही. मला कुणी मोठं म्हटलं तर संकोच नाही, शूद्र लेखलं तर विषाद नाही. गळ्यात पडणारे हार आणि छातीवर पडणारे धोंडे मी सारख्याच निर्लेपपणाने स्वीकारित आलो आहे. मी मानापमाना, मी मानाप, मी मानापमाना नजवानी या जीवासी कधी
देवी, साधू संतांना लाभणारी ही स्थितप्रज्ञता नव्हे. एखादा अनिष्ट छंदीफंदी माणसाचा नुसता निसंगपणा आहे म्हणून वेड्या बकड्या शब्दाचे तू कितीही कठोर प्रहार केलेस तर ते माझ्या मनापर्यंत पोचणार नाहीत हे लक्षात असू दे. तुझ्याकडे मी अगोदर यायला हवं होतं हे मला मान्य आहे, चुकलं माझं. पण या घटनेपूर्वी तू तरी देवयानी म्हणून माझ्याशी बोललीस का? आपल्या अधिकाराचा आणि वैभवाचा डौल सांगा, त्याचा माझ्या मनावरती काहीच परिणाम होत नाही म्हणून तू अस्वस्थ झाली आहेस. हे स्पष्टच विचारतो. आयुष्यातली एक सुवर्ण संधी तुझ्याशी लग्न करण्याची जी चुकवली त्याचा मला काहीच पश्चाताप झाला नाही म्हणून तू क्षुब्ध झाली आहेस. तुम्हाला काय वाटतं याची मला काडीतली किंमत वाटत नाही. जे घडलं नाही त्याबद्दल जराही दुःख नाही. धर्मशाळा हा ज्याचा राजवाडा आणि भिक्षेची झोळी हे ज्याचं राज्य, अशा वैराग्याची बायको होण्यासाठी मी जन्माला आलेले नाहीये. जे झालं ते फार चांगलंच झालं. हे ऐकून मला फार समाधान वाटलं. तुझं उत्तर हत्याला पराजित आणि लढाईचे पवित्र घेऊन आलेलं उत्तर असलं तरी मला हवं असलं उत्तर आहे ते. संसाराच्या राहुटीबाहेर आपला बिछाना ठेवणारा मी निसंग आहे खरं, पण अशाही निसंगाला काही मायेच्या जागा ठेवाव्या लागतात. आमच्यासारख्यांच्या आयुष्यामध्ये दुःखाचे क्षण थोडे आणि आनंदाचे त्याहूनही थोडे. तू सुखात आहेस हे ऐकून फार समाधान वाटतं. सूर्यास्त झाला, मला जायलाच हवं. हे नगर सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा भेटेन तुला. येतो. पण एकच सांगावंसं वाटतं, प्रेम वरदान स्मर सदा. प्रेम वरदान स्मर सदा. प्रेम वरदान स्मर सदा. असो हे वरदान प्रेम वरदान. स्नेह सुगंधितं करी संसार. स्नेह सुगंधितं करी संसार. दाही गरळ वैर अभिमान. प्रेम वरदान स्मर सदा. प्रेम प्रेम वरदान वरदान वरदान. प्रेम वरदान वरदान. प्रेम वरदान. स्नेह सुगंधितं
कचदेव थांबा. मी तुम्हाला फार फार टाकून बोलले. का बोलले कुणास ठाऊक. मला क्षमा करा कचदेव, मला क्षमा करा, मला क्षमा करा. देवयानी, देवयानी, विदूषका, हे कोण दोन प्राणी इथं दिसत आहेत? महाराज, प्राणी नाहीत, आपल्या परिचयाची दोन थोर माणसं आहेत. म्हणजे प्राणीच. माणसं थोर असोत किंवा लहान, श्रीमंत गरीब, सद्गुणी दुर्गुणी, कशीही असोत, शेवटी ती प्राणीच. शेवटीच कशाला, सुरुवातीलाही प्राणी आणि मध्येही प्राणीच. होय महाराज, तसं पाहिलं तर आपण सर्वजण प्राणीच आहोत. पण हे दोन प्राणी फार मोठे आणि आपल्या जवळचे आहेत. त्यांना प्राणी म्हणू नये. एखाद्या दगडावर आपण पाय ठेवतो आणि त्याला पायरी म्हणतो. एखाद्या दगडावर आपण डोकं ठेवतो आणि त्याला देव म्हणतो. तद्वत प्राणी मात्रामध्ये सुद्धा भेद असतात. हे मद्याच्या नशेत देखील आपण ओळखायला हवं असं माझं नम्र मत आहे. महाराज मद्य प्यायले आहेत? अर्थात मद्य न पिता महाराज असं बोलतात असं वाटलंय काय आपल्याला? महाराज, यज्ञासाठी आलेला शेवटचा पाहुणा जाईपर्यंत आपण मद्याला स्पर्श करणार नाही असं वचन दिलं होतं. ते वचन आपण मोडलंय. वचन दिलं होतं? कुणाला दिलं होतं वचन? मला, देवयानीला, प्रतिष्ठानच्या सम्राज्ञीला, या शुक्रकन्येला. शुक्राचार्यांची कन्या, प्रतिष्ठानची सम्राज्ञी, पण माझी मात्र कुणीच नाही. विदूषका, प्रतिष्ठानची सम्राज्ञी माझी कोण? मी प्रतिष्ठानचा सम्राट आहे, पण प्रतिष्ठानची सम्राज्ञी माझी बायको नाही. अरे विदूषका, मी म्हणतोय तेच खरं आहे. माणसांच्या व्यवहारात काहीतरी गोंधळ उडालेला दिसतो. नाही महाराज, गोंधळ आपल्या डोक्यात उडालेला आहे. आणि अखेरतः माणसाचं जग हे माणसाच्या डोक्याएवढं असतं. त्यामुळे डोक्यातला गोंधळ तुम्हाला जगात दिसावा यात आश्चर्य नाही. महाराज, जरा जागे व्हा. हे आपल्या पटराणी भगवती देवयानी. देवयानी? हा, मग तिला चोच कुठे आहे? चोच? चोच? हा. माणसाला चोच नसते महाराज. अरे तुला समजत नाही. देवयानी एक घार आहे, घार. एका उंच झाडाच्या टोकावर बसून आपली बागदार चोच पंखावर घासीत तांबड्या लाल भीतीदायक डोळ्यांनी ती माझ्याकडे सारखी पाहते, सारखी. महाराज, आपण इथून चलावं हे ठीक, तरी मी म्हणत होतो की बाहेर पडण्यापूर्वी एक फुलपात्रभर थंड पाणी डोक्यावर ओतून घ्या म्हणून. आपण भगवतीला घार म्हणाला, थोड्या वेळात मला पोपट किंवा कावळा म्हणू लागाल. अरे तू कावळाच आहे, हा, पण ही ही देवयानी आहे. तू म्हणतोस तशी घार नाही. आणि हा हा गोसावी कोण? महाराज, गोसावी नव्हे, साऱ्या त्रिभुवनाला वंदे असलेले आपले मित्र, आपले अतिथी कचदेव आहेत. कचदेव? हा, माझा मित्र, होय महाराज. माझा पाहुणा. आणि ही देवयानी माझी पत्नी. मग माझ्या पत्नीनं माझ्या पाहुण्याच्या हातात हात कशा करता घातला होता? आणि माझ्या पाहुण्यानं तिच्या पाठीवर हात कशा करता ठेवला होता? अरे विदूषका, मी म्हणतोय तेच खरं आहे. माणसाच्या व्यवहारात काहीतरी गोंधळ उडालेला दिसतो. येस महाराज, आपण खरंच का मला ओळखलं नाही? तुम्हाला ओळखत नाही तो करंटा. बरं, पण आमच्या ह्या पट्टराणी बरोबर तुमची काय गडबड चालली होती? महाराजांना बडबड म्हणायचं. मद्याच्या नशेमुळे शब्दांची थोडी गडबड झाली, इतकंच. आपण मनावर घेऊ नये. अरे मूर्खा, तू मध्ये बडबड करू नकोस. मला समजतंय, मद्य घेतलं असलं तरी शब्दांतील भेद मला समजतो. मी करतोय ना ती बडबड, ह्या दोघांनी केली ती गडबड. मग सांगा कचदेव, काय चाललं होतं तुमच्या दोघांचं? मद्य प्राशन करून स्वतःचा जनावर करून घेणाऱ्या माणसाला हे असले प्रश्न विचारायचा अधिकार नाही. ययाती महाराज, थांबा. मद्य घेतल्यामुळे माणसांचं जनावर होतं की न घेतल्यामुळे होतं, त्याचा प्रथम निर्णय व्हायला हवा. देवयानी,
तू माझी पत्नी आहेस, शुक्राचार्यांची कन्या आहेस, प्रतिष्ठानची सम्राज्ञी आहेस. आणि कचेदेव, तुम्ही माझे पाहुणे आहात, यज्ञासाठी आले ऋत्विजा. तुम्ही दोघांनी मध्य घेतलंय? नाही, म्हणजे मी समजतो तुम्ही दोघांनी मध्य घेतलं नाही. मग माझ्या पत्नीनं माझ्या पाहुण्याच्या हातात हात घालून त्याचा हात आपल्या पाठीवर ठेवून. साफ खोट आहे ते. मद्यप्राशन केल्यामुळे तुमच्या मत्सरी आणि लंपट मनाला होणारे भास येते. विदूषका, यांना राजा मंदिराकडे घेऊन जा. थांबा. ययाती महाराज, मी सांगतो, तुम्ही म्हणता ते खरं आहे. कचदे, धन्यवाद. म्हणजे मद्य न घेताही माणसं खरं बोलू शकतात, हे ऐकून मला फार आनंद झाला. आता मला सांगा, अधिकार नसताना प्रणयाच्या लीला करणारे तुम्ही दोघं जनावर, की तुमच्या ह्या लीला शांत चित्तानं पाहणारा, पण तुमच्या छातीत कट्यार खुपसण्यापासून स्वतःला परावृत्त करणारा मी जनावर? पुन्हा एकदा सांगते, साफ खोट आहे ते. तुमच्या भ्रष्टाचारी मनाला नको त्या ठिकाणी भ्रष्टाचार दिसू लागलाय. पापी माणूस आपल्या पापातून जगाकडे पाहतो. पाप आमच्या स्पर्शात नव्हतं, शरीर भोगानं आणि मद्यानं कुजलेलं तुमच्या मनात आहे ते. असं तर मग हा गोसावी तुझ्या पाठीवर हात ठेवून काही आध्यात्मिक खटपट करीत होता वाटतं. आणि तू ह्या गोसाव्याचं आपलं चुकलो कचदेवांच्या हातात हात घातला होता, तो काय ऐहिकाच्या अंधारातून बाहेर जाण्यासाठी? आणि तुमच्या दोघांची मन जर गंगेसारखी निर्मळ होती, तर मला पाहिल्यावर असे थसकलात का? का नाही एकमेकांचे हात हातात घेऊन धीटपणानं माझ्या समोर उभे राहिला? लाज, भीती, संकोच ही सारी पुण्याला असतात की पापाला? सदाचाराला की दुराचाराला? विशुद्ध प्रेमाला की व्यभिचाराला? विदूषका, अरे तू पोपट आहेस ना? त्रिभुवनाला वंद्य असलेल्या महामुने, आपण सचिंत उभ्यात, उत्तर सुचत नाही वाटतं. तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं ती तुम्हाला समजतील त्यावेळेला अवश्य देईल. लौकिक रीती भातीच्या दाबामुळं पुण्य आणि सदाचार ही कित्येक वेळा भांबवून जातात. पण महाराज, मी सचिंत झालो आहे ती तुमची ही अवस्था पाहू. माझ्या अवस्थेला काय झालं? पुन्हा घंटानाथ. आचार्य, क्षमा करा मला. साऱ्या अशोकवनात आम्ही आपला शोध घेण्याचा प्रयत्न करीत होतो. का बरं? यती महाराज पुन्हा उन्मत्त झालाय. रक्षकांची बंदी तोडून त्यांनी पुन्हा सकाळ सकाळी प्रकार. आता त्यांना पकडण्यात आला आहे. ते आता ओक्साबोक्षी रडत असून आपली भेट व्हायला हवी असे म्हणताय. आपण ताबडतोब याल तर? ठीक आहे, तू हो पुढे येतो. विदूषका, विनोदाच्या साहाय्यानं तू आणि निसंगपणाच्या साहाय्यानं मी, मला वाटतं आपण दोघं त्या प्रक्षुब्ध जगात थोडेसे शुद्धीवर आहोत. तू महाराजांच्या बरोबर राहा आणि त्यांना सांभाळून मंदिराकडे घेऊन जा. मला कुणीही सांभाळायची गरज नाही. आणि हा विदूषक मला सांभाळला, ज्याला आपल्या बायकाही सांभाळता आल्या नाहीत तो. पण कचेदेव, मला त्या सिंहासनाची मुळीच गरज नाही. यतीला देऊन टाका. काल देवयानीच्या शब्दासाठी मी माघार घेतली, पण आज नाही. यतीसाठी मी सर्व काही सोडून द्यायला तयार आहे, अगदी सर्व काही. पण मी नाही. जे काल झालं नाही ते कधी होणार नाही, कालातही होणार नाही. देवयानी, यतीला राज्य देण्याची आवश्यकता नाही. यतीने फक्त आत्म्याचं अस्तित्व जाळलं आहे आणि शरीराचा अधिक्षेप केला आहे. ते शरीर त्याच्यावर सूड उठवीत आहे. राज्य देणं हा त्याच्या व्याधीवरती उपाय नाही. शरीरातले सर्वच व्यवहार आत्मिक व्यवहारा इतके शुद्ध आणि आवश्यक असतात हे त्याला मनोमन समजायला हवं. आणि ययाती महाराज, मला वाटतं तुम्ही दुसऱ्या टोकाला जात आहात. तुम्ही सिंहासन सोडून द्यायला तयार झालात ते कशासाठी? भावाच्या प्रेमासाठी? कर्तव्याच्या जाणीवेनं? तुम्ही उदार आणि कर्तव्यशील आहात हे मी जाणतो, पण तुमच्या या सिद्धतेचं कारण निराळ आहे. मदिरेच्या कैफात आणि स्त्रियांच्या सहवासात आपल्या आयुष्याचे साफल्य तुम्ही शोधू लागला आहात.
म्हणून राज्य, सत्ता, संपत्ती ह्या तुमच्या ठिकाणी कवडीमोल झालेल्या आहेत. मदिरेचा पेला आणि मदालसेचा ओठ सतत आपल्या ओठाशी असावा म्हणून बंधमुक्त होण्याची तुमची ही धडपड आहे. हे औदार्य नाही, ही शरीराची पूजा आहे. सिंहासन म्हणजे केवळ उपभोग आहे असं तुम्ही मानता? नाही. तसं असतं तर दशदिशांत तुमची कीर्तीच पसरली नसती. सिंहासनाचं रूपांतर कामांधाच्या पलंगात करणारे राजे काही कमी नाही, पण तुम्ही निराळे होता. पण आता मात्र शरीर हात परमधर्म मानून तुम्ही आत्म्याची हत्या करू लागला आहात. मध्य आणि मंचक आक्षेपार्ह नाही. आक्षेपार्ह आहे तो आत्म्याचा वध करणारा, त्याचा अमानुष अतिरेक. शरीर मारणं जितकं विघातक तितकंच आत्मा मारणंही. पहिल्याचे दुष्परिणाम यतीच्या बाबतीत पराकुटीला गेलेले आहेत आणि दुसऱ्याचे दुष्परिणाम तुमच्या जीवनात आताच प्रगट होऊ लागलेले आहेत. स्वतःला सांभाळण्याची हीच वेळ आहे. यतीला सांभाळण्याची जबाबदारी मी माझ्या शिरावर घेतली आहे, ती पार पाडीन. तुम्हाला उपदेश करण्याचा मला अधिकार नाही, पण केवळ मित्र म्हणून सांगतो, सावधान. तुमच्यासाठी अशा घंटा वाजू नयेत अशी मनपूर्वक इच्छा आहे माझी. येतो मी. थांबा कचदेव. नाही, तो संन्याशी मला हाक मारतो आहे, मला त्याच्याकडे गेलंच पाहिजे. विदूषका, का म्हणत होता तो गोसावी? महाराज, गोसावी नव्हे, कचदेव. चुकलो. कचदेव वाळत घातलेल्या एकेरी लुगड्यासारखं काहीतरी लांब लचक बोलत होता तो. काय म्हणायचं होतं त्याला? आपला आत्मा जागृत करा असं सांगायचं होतं त्यांना. माझ्या बायकोच्या पाठीवर हात ठेवला होता तेव्हा त्याचा आत्मा जागरूक होता का? लोकांचे आत्मे जागरूक करू नकोस म्हणत, अगोदर स्वतःचा कर. माझ्या पट्टराणीच्या पाठीवर हात ठेवू? खबरदार, पुन्हा ते शब्द उच्चाराल तर महाराज, पट्टराणीचा अधिकार चालवून तुम्हालाही शासन केल्याशिवाय मी राहणार नाही. तुमच्या दोघांचं आश्रमात काहीतरी झालं होतं असं मी ऐकलंय, पण आपल्या त्या कचदेवांनी, चुकलो, गोसा कचदेवांनी सांगितलं. देवयानी माझी धाकटी बहीण आहे. बहीण भावानं एकमेकांना मिठ्या मारायला माझी मुळीच हरकत नाही. खरं म्हणजे या जगात कुणीही कुणाला मिठी मारली तरी माझी मुळीच हरकत नाही. पण कुणी कुणाची फसवणूक करू नये. मद्यप्राशन केल्यामुळे ज्याच्या अकलेचा उकिरडा झालाय अशा माणसाला या गोष्टी समजायच्या नाही. तुम्हाला काय मानायचं ते माना, पण एकच लक्षात ठेवा, जाताना इतकंच बजावून सांगते, आज मद्याच्या नशेत का होईना तुम्ही माझा उपमर्द करायला सुरुवात केली. कदाचित माझ्या अधिकाराचं पर्व संपण्याची ती एक प्रस्तावनाही असेल, पण लक्षात ठेवा, सर्वात आधी मी शुक्राचार्यांची कन्या आहे आणि नंतर इतर सर्व काही. कुलाचा डौल म्हणून नव्हे तर माझ्या सामर्थ्याची आपल्याला योग्य ती जाणीव व्हावी म्हणून मी हे सांगते. मी सहन करीन, कुठलीही स्त्री सहन करेल त्यापेक्षा जास्त मी सहन करीन, पण त्यालाही अखेरची रेषा असेल. ही रेषा ओलांडायचा जर आपण कधी काळी प्रयत्न कराल तर त्रैलोक्यातली कुठलीही शक्ती आपलं रक्षण करू शकणार नाही. बाबांनी आपल्या तपोबलातला काही अंश मला कन्याधन म्हणून दिलाय. आयुष्यात एकदाच एक क्षण मी त्याचा उपयोग करू शकेन. मला हवा तो वर देऊन अथवा हवा तो शाप देऊन. ऐका महाराज, हवा तो शाप देऊन, हवा तो शाप देऊन, हवा तो शाप देऊन, हवा तो शाप देऊन. म्हणजे ही खास नागिन आहे. नागिन आपल्या दातात काल कुटाचं विष घालून बेसावत जगात वावरणारी भयान नागिन. महाराज, अरे, हे उद्दाम नागिन आपल्या दातातील विषाचा तुळका किंवा बाहेर टाकील आणि माझा सर्वनाश करील याचा नेम नाही. महाराज, आपण मंदिराकडे परत चलावं असं मला वाटतं. माझी मद्याचा कैफ आता उतरला आहे. देवयानी ना माझ्या शिरावर मृत्यूची अब्दागीर उभी केली म्हणूनही असेल कदाचित. म्हणजे आपण पण आत्मा माझा जागृत आत्मा होलो. जागा होय. साऱ्या गोष्टी माझ्या डोळ्यापुढे उलगडू लागल्या. जे करायला हवं तेच मी करणार. विदूषका, तू माझा मित्र आहेस ना? होय महाराज. मग आताच्या आता राजपुरुतांकडे जा आणि त्यांना म्हणावं, मध्यरात्र उलटण्यापूर्वी सापडेल तो मुहूर्त शोधून काढा आणि कुलदेवतेच्या मंदिरात लग्न लावण्याची सिद्धता ठेवा. महाराज, आपली नशा खरोखरची उतरली आहे ना? देवयानीचं भयान रूप पाहिलं तेव्हा
मग लग्न कोणाचं लावायचं याचा उलगडा झाला तर बरं होईल. कारण आपलं लग्न झालेलं आहे, मला लग्न करायचं नाही. आणि स्वतः राजपुरोहित वृद्धाप काळामुळे अशा गोष्टींच्या पलीकडे गेले म्हणून म्हणतो. माझं लग्न झालं आहे, पण ते अशा स्त्रीशी की जी अगोदरच विवाहित होती. देवयानी विवाहित होती कचे देवाशी. कचे देवांच्या हातात हात घातला होता तेव्हा मी पाहिलं, सर्वांवर निखाऱ्यांचा वर्षाव करणाऱ्या तिच्या नेत्रातून सानळ्याच्या धारा वाहत होत्या. आपल्या जखमी मनाचं सांत्वन करण्यासाठी तिनं माझ्या सिंहासनावर अधिकार ठेवायचा प्रयत्न केलाय. आणि आता माझ्या मानेवर सर्वनाशाचा खड्ग ठेवून सिंहासनावरील अधिकार कायम राखण्याचा तिनं निर्धार केला. पण मीही मृत्यू समराचा जागरूक झालो आहे. मी शर्मिष्ठेशी विवाह करेन. हो हो, शर्मिष्ठेशी विवाह करून तिला माझी पट्टराणी करेन. काय दासीला पटराणी करणार? नव्हे, माझ्यावर श्रद्धेनं प्रेम करणाऱ्या राजकन्येला. कितीतरी दिवसांनी मी हे नृत्याचे चाळ पायात बांधते. चाळ पायात बांधल्यावर प्रथम महेश्वराचं स्तवन करायचं असा माझा रिवाज आहे. माझ्या निरोपानुसार आपण दोघं आलात, अतिशय समाधान वाटलं. प्रार्थना होईपर्यंत थांबावं लागलं याची क्षमा करावी उभयतांनी. देवी, ही उपचाराची भाषा कशासाठी? तुमचं आणि माझं नातं आज निश्चित होणार आहे. जे काल होतं ते आज नाही आणि उद्या कोणतं हे अद्याप ठरायचंय. आपण दोघं जवळ असूनही दूर होतो आणि आज तर आपल्यात इतकं अंतर पडलेलं आहे की आपल्याला परस्परांचे चेहरे आणि स्वरही अपरिचित भासू लागलेत. म्हणून ही उपचारांची भाषा. मी म्हणते ते खरं आहे ना? आपण दोघं परस्परांपासून दूर झालो आहोत हे खरं आहे. माझ्या प्रश्नाचा आशय वेगळा आहे. आपण दोघं परस्परांपासून किती दूर झालो आहोत याची जाणीव आहे मला. दोष तुमचा असेल, कदाचित माझाही असेल. संसार पटावरील सोंगट्या हव्या तशा हलवून स्वतःचं रंजन करून घेणाऱ्या त्या नशिबाचाही असेल. पण आपण परस्परांना अनोळखी झालो आहोत हे खरं. माझा प्रश्न तो नाही. शर्मिष्ठा आणि आपण किती जवळ आला आहात हा माझा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं असंदिग्ध उत्तर आपल्याकडून मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. स्त्री आणि पुरुष शरीराने आणि मनाने जितके जवळ येतात तितके जवळ आम्ही आलो आहोत. आणि हे सांगताना मला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटत नाही अथवा कुणाचीही भीती वाटत नाही. होय, ही वार्ता आली आहे माझ्या कानी, म्हणूनच आज आपल्याला मी इथं बोलावले. शर्मिष्ठेशी आपण विवाहबद्ध झाला आहात? होय, कुलदेवतेच्या मंदिरात आणि हृदयातील परमेश्वराच्या साक्षीने. जिच्याशी आपण विवाह केला तिनं आजन्म माझ्या दासीपणाचा स्वीकार केलाय हे माहित आहे ना महाराज? दास्य हे दासांच्या मनानं निर्माण केलं असतं. मी दासी नाही असं ज्या क्षणी तिला वाटलं त्या क्षणी तुझ्या दासीपणातून ती मुक्त झाली. हास्य. आणि मला दिलेल्या वचनातून आपण कोणत्या क्षणी मुक्त झाला? ज्या क्षणी तुझं माझ्यावर तिळमात्र प्रेम नाही आणि ते का नाही हे माझ्या लक्षात आलं त्या क्षणी. देवी, तुला अवघड व अप्रिय वाटेल असं मी काहीही बोलणार नाही, पण तुझं अंतःकरण रिकामं नाही. त्याचं दान तू कुणाला तरी दिलेलं आहे हे का संध्याकाळी माझ्या लक्षात आलं. माझी कल्पना होती तू असामान्य आदर्शाच्या वरिष्ठ जगात राहत आहेस, ज्याच्या सीमारेषेला माझ्यासारख्या दुबळ्या आसक्त मातीत सरपटणाऱ्या माणसाला कधीही स्पर्श करता येणार नाही. आणि म्हणूनच मला तुझी भीती वाटत होती. सद्गुणांपुढे दुर्गुणांना आणि प्रखर आत्मिक तेजासमोर शरीराच्या मोहासक्त वासनेला वाटणारी भीती आणि लज्जा होती. मी पराक्रमी, सच्शील आहे, जीवनातील शिवाची आणि सौंदर्याची उपासना करणार आहे असल्या रेशमी कोशात राहत होतो. पण मिलनाच्या पहिल्या रात्रीच तू हा कोश फोडलास आणि मला बाहेर काढलंस.
महारोगानं कुजलेल्या माणसानं आपलं पहिलं रूप आरशात पाहावं, त्याप्रमाणे माझ्या कमकुवतपणाचं पहिलं किळसवाणं दर्शन मला तुझ्या सद्गुणात आणि श्रेष्ठतेत झालं. मी रागावलो तुझ्यावर, त्याहीपेक्षा अधिक स्वतःवर. आरशाचा द्वेष केला आणि स्वतःचा तिरस्कार. यातनांच्या या तुरुंगातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता आणि त्या मार्गाने मी वाटचाल करू लागलो. जे आदर्श असाध्य होते ते नाकारले आणि जे साध्य होते त्यांचेच आदर्श बनवले. आत्मा नाकारला आणि शरीरासाठी जगू लागलो. तू माझ्यावर स्वामित्वाची मुद्रा मारलीस आणि माझ्याकडे पाठही फिरवलीस. विवाह मंत्राच्या साखळीला बांधलेले एक जंगली जनावर एवढीच किंमत तुझ्या जीवनात मला उरली. सुखी होण्याचा एकच मार्ग म्हणून मीही जनावर होण्याचा मनपूर्वक प्रयत्न केला. तुझ्या चापकाच्या मारात आल्यावर मी तुझ्या मनासारखा वागत होतो, पण तेवढ्या पुरताच. त्या परिसरातून दूर झाल्यावर माझ्या पशुत्वाला मर्यादा राहत नव्हती. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, माणसानं कितीही प्रयत्न केला तरी त्याला जनावर होता येत नाही. भयान खनांद काळोखातून मी पिसाळसारखा धावत होतो, तुझ्यापासून आणि स्वतःमधील माणसापासून दूर जाण्यासाठी. भूताखेतांच्या किंकाळ्या स्वापदांच्या गर्जना कानावर पडत होत्या, तरी मी असहाय्यपणे धावत होतो. अशा भयानक अवस्थेत हातात दिवा घेऊन माझ्या समोर उभी राहिली ती शर्मिष्ठा. तिनं माझ्या दुर्गुणांची तमा केली नाही, उद्धाराची आशा बाळगली नाही. तिनं फक्त माझ्यावर प्रेम केलं, अगदी वेड्यासारखं. चकलात महाराज, आपण चकलात. माझ्या संबंधी आपण जे म्हणतात ते खरं असेल अथवा नसेलही, पण या धूर्त दानव कन्येनं आपल्याला चकवलं यात शंकाच नाही. बायकांची मनं बायकांना समजतात. एक स्त्री जे कारस्थान करू शकेल ते 1000 पुरुषांच्या एकवटलेल्या बुद्धीलाही करता येणार नाही. पुरुषांच्या प्रतिमा त्यांच्या जन्मसिद्ध वासनेनं पांगळ्या झालेल्या असतात. त्यातूनही एखाद्या लंपट पुरुषाशी गाठ पडली तर त्याच्या मनाच्या ओल्या शाडूला हवा तसा आकार देणं हा सुंदर आणि धूर्त स्त्रीच्या हातचा मळ. म्हणून म्हणते, नाटक, निव्वळ नाटक. नाटक जर इतकं मनापासून आणि खऱ्यासारखं होणार असेल तर सत्य म्हणून त्याचा स्वीकार करायला मला मुळीच संदेह वाटत नाही. शर्मिष्ठेच्या प्रेमामुळे मला जाग आली. माणसांच्या जगाशी असलेलं माझं नातं जिवंत झालं. पण कोणत्याही स्त्रीला जवळ करणारा मी तिला मात्र जवळ करू शकलो नाही. केवळ पलंगदासी करून मला तिच्या प्रेमाचा असा अपमान करायचा नव्हता. मी तुझी फसवणूक केली, सोन्याची आवई सांगून तुझ्या पदरात पितळेचा तुकडा बांधला, अशी माझी भावना होती. शर्मिष्ठेच्या प्रेमाला कोणत्याही प्रकारचं उत्तर वा अधिकारपद देण्याची मला मोकळीक नव्हती. तुझ्या धावत्या रथाच्या चाकाला मी स्वतःला बांधून घेतलं होतं. अखेरच्या टोकापर्यंत रक्ताळत आणि तडफडत जायचं होतं मला. पण काल संध्याकाळी सर्व भ्रमनिरास झाला. माझ्या लक्षात आलं, फसवणूक मी केली नाही, फसवणूक तू केलीस माझी. नाटक तू केलंस श्रेष्ठ नीतिमत्तेचं. धूर्तपणानं कारस्थान तू केलंस मला पादाक्रांत करण्याचं. तुझे आदर्श आकाशात असतील, पण तू देखील माझ्यासारखी चिखलानं भरबटलेली आहेस. शर्मिष्ठेचा स्वीकार करण्याचाच नव्हे तर गलिच्छ लक्तराप्रमाणे तुला दूर फेकून देण्याचाही मला अधिकार आहे. पण मी तसं करणार नाही, कारण तू गतित आहेस आणि एक वेळ मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं आहे हे मला विसरता येत नाही. मी फक्त शर्मिष्ठेचा स्वीकार करणार आहे, माझी पत्नी म्हणून आणि प्रतिष्ठानची पट्टराणी म्हणून. राणी पदाच्या सर्व अधिकारासह या वाड्यात, या राजवाड्यात तू तुझ्या मनासारखी कुठेही राहू शकतेस. पण तुझं आणि माझं नातं संपलं. जे तू मनानं कधीही जोडलं नव्हतंस ते मीही माझ्या बाजूला तोडून टाकीत आहे. तू मला शापाची भीती घातलीस, पण तुझ्या शापाची, क्रोधाची अथवा शुक्राचार्यांच्या तपाची मला काळी मात्र भीती वाटत नाही. मी निर्भय झालो आहे. महाराज, भगवतींच्या सामर्थ्याची आपल्याला पुरेशी कल्पना नाही. आपण माझ्यासाठी साहस करू नये. माझी प्रार्थना ऐकावी आपण. मी हे तुझ्यासाठी करतो आहे असं समजू नकोस. जाग आलेल्या माझ्या मनाची मागणी आहे. जगायचं असेल तर माझ्या विवेकाच्या आदेशानुसार जगेन, नाही तर सुखानं मरून जाईल. जे सांगायचं होतं ते सांगितलं. आम्हाला जायची अनुज्ञा दे. आणखी थोडा वेळ महाराज. मी आपल्याला सांगितलं होतं, कोणतीही स्त्री सहन करेल त्यापेक्षा जास्त मी सहन करीन. आपण दिलेलं शासन मी स्वीकारत आहे. अपराध असो वा नसो, मी पराभूत झाले आहे आणि पराभूत होण्याचा दुसरा कुठलाही अपराध मोठा नाही याची जाणीव आहे मला.
मला आपली सहानुभूती नकोय. एका प्रश्नाचं उत्तर हवंय मला. कोणता प्रश्न? बाबांच्या आशीर्वादाने मी पुत्रवती होईल. माझा पराभव तो माझ्या गर्भात असलेल्या पुत्राचा पराभव होऊ नये. नहुष महाराजांचं स्मरण करून या शिवाच्या मूर्ती समोर आपण मला अभिवचन द्यावं की युवराज पद फक्त माझ्या पुत्रालाच अर्पण केलं जाईल. पट्ट राणीचं पद सोडायला मी तयार आहे महाराज, पण माझा पुत्र प्रतिष्ठानचा सम्राट व्हायला हवा. देवयानीची ही मागणी मान्य करणार ना आपण? नाही. तुझी ही मागणी मान्य करणं म्हणजे शर्मेष्ठीशी वंचना करण्यासारखं आहे. मग तिच्या पट्टराणी पदाला काहीच अर्थ उरणार नाही. तिच्या प्रेमाचा असा अपमान मी कालत्रयी होऊ देणार नाही. नाही. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. आपण भगवतींना त्या मागतील ते वचन द्यावं. त्या वडील आहेत. युवराज पदाचा अधिकार त्यांच्या मुलालाच मिळायला हवा. कदापि हे शक्य नाही. तथास्तु. हाही पराभव पत्करायला तयार आहे, पण आणखी थोडा वेळ महाराज. आपण एकदा म्हणाला होता तुझी नृत्यातली कीर्ती मी ऐकू नये, मला पाहायचंय ते. प्रतिष्ठानच्या सम्राज्ञींना इतरांच्या मनोरंजनासाठी नृत्य करणं श्रेयस्कर नाही असं वाटायचं मला. मी आपल्याला सांगितलं होतं कधीतरी आपली ही इच्छा पूर्ण करेन. आज ती वेळ आली आहे. पूजेची सर्व सिद्धता झाली आहे. आपण उभयतांनी थांबावं थोडा वेळ. पूजेनंतर माझ्याबरोबर कैलासनाथाची प्रार्थना करावी. शर्मिष्ठा आज जरी माझी सवत असली तरी पूर्वीची मैत्रीण आहे, आणि आपण रागावला असलात तरी माझे पती आहात. महाराज, कदाचित आपली भेट पुन्हा होणारही नाही. देवयानीची एवढी विनंती मान्य करणार ना आपण? मान्य आहे देवी, मान्य आहे. कर तुझ्या पूजेला प्रारंभ. फार आभारी आहे मी आपली. आपण उभयतांनी बसावं आसनावर. विदूषका, सडीचं नृत्य तू कधी पाहिलंस का रे? नाही भगवत, आणि खरं म्हणजे आजही पाहायची इच्छा नाही, पण आता पाहिल्याशिवाय गत्यंतर दिसत नाही. देवयानीचं नृत्य नाही, ही साधी शिवपूजाही नाही. शाप देण्यासाठी चाललेली मंत्रांची उपासना आहे महाराज. तिला अडवा. तिची उपासना पुरी होऊन देऊ नका. वेळी आहे. देवयानीच्या शब्दावर माझा विश्वास आहे. ती असं काहीही करणार नाही. महाराज, तिची पूजा होत आली. ती पहा, तिची पूजा झाली आहे. फणा करणारा नागिणीसारखी उठते आहे. तिची चर्या यमासारखी कठोर झाली आहे. तिच्या नेत्रांचे निखारे होत आहेत. महाराज, मला तिला अडवा. विदूषका, तू जा आणि कच्या देवाला घेऊन ये. होय भगवती. भगवान शंकराची यथासांग पूजा करून मी शक्तिमय झाली. उमा महेश्वराचा वरदहस्त माझ्या मस्तकावर आहे. शुक्राचार्यांचा तपोबल माझ्या अंतःकरणात प्रविष्ट झाले. या क्षणी राजा, तुझं शरीरच नव्हे तर सारी पृथ्वी जाळून भस्म करू शकेल. तुला अखेरच विचारते, देवयानीची मागणी मान्य करणार आहेस की नाही? नाही. महाराज, हो म्हणा. महाराज, हो म्हणा. माझ्यासाठी तरी हो म्हणा.
कुणासाठी मी हो म्हणणार नाही आणि मृत्यूच्या भयानं तर कधीच नाही. मरणानं दुःख संपतं, ते वाढत नाही. मी तुला दुःखातून मुक्त करणार नाही. तुझं दुःख मी शतपटीने वाढवणार आहे. या क्षणी माझ्या या हातामध्ये साक्षात मृत्यूनं घर केलंय. पण मी तुला मृत्यू देणार नाही. मी तुला देणार आहे वृद्धत्व. अत्यंत किळसवाणाचं वृद्धत्व देणार आहे मी तुला. हो म्हणा महाराज, हो म्हणा. जिथं दिवा नाही, स्वर नाही, सोबत नाही, अशा काळोखात अगतिकपणे फिरणार, मृत्यूच्या वेशीवर दार उघड म्हणून धाय मोकलीत हंबरडा फोडणार, 8 जागी वाकलेलं सांध्या सांध्यातून सडलेलं असं वृद्धत्व देणार आहे मी तुला. राजा, तुला अखेरचं विचारते. नाही नाही नाही. देवी, मी तुझ्या समोर पदर बसवते. महाराजांच्या वतीनं मी तुझं मागणं मान्य करते. तू मागितलेलं, तू न मागितलेलं मी सारं काही द्यायला तयार आहे. मी प्रतिष्ठान सोडून जाईल. मी पुन्हा कधी येणार नाही परत. देवी, देवी दया कर माझ्यावर. माझ्या शिक्षा उतरलेला करायची असेल तर ती मला कर. नाही 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 देवी, देवी दया कर माझ्यावर, दया कर. माझ्यात अवतरलेल्या रुद्रशक्तीला दया माहित नाही. तिला माहित आहे फक्त संहार. जा, तुझ्या बलिदानाचं क्षुद्र समाधान मला मिळवायचं असतं तर ते मी कधीच मिळवलं असतं. ययाती, तुला अखेरचं विचारते. जे एकदा सांगितलं तेच हजारदा नाही. तथास्तु. हे भगवान शंकरा, मी तुझी पूजा आणि मंत्रोपासना करून शक्तिमय झाले. बाबांनी दिलेल्या तपोबलाचं पूर्ण विसर्जन करून या क्षणी मी शाप देते की हा ययाती, प्रतिष्ठानचा सम्राट, नहुषाचा पुत्र, माझ्या मनात आहे त्याप्रमाणे अत्यंत अमंगल, विविध, कुरूप असं वृद्धत्व धारण करो. महाराज, संपला. 14 चौकडींचं राज्य भोगणाऱ्या ययातीचा अवतार संपला. रोगाने ग्रासलेल्या अत्यंत किळसवाड्या अशा वृद्धत्वानं तो आता अपाद मस्तक कुरूप झालेला आहे. मित्रांच्या, सचिवांच्या आणि स्त्रियांच्या मेळ्यात सुखानं राज्य करणारा प्रियदर्शन आता एकटा पडला आहे. पाण्यात वाहणारा लाकडाचा ओणका. कोण जाणार आहे आता त्याच्याजवळ? मी जाईन चांडाळी, मी जाईन. जा आणि आपल्याला दृष्टीचं दान दिल्याबद्दल त्या परमेश्वराचा धिक्कार कर. महाराज, महाराज उठा, जागे व्हा. या चांडाळीच्या मालातून बाहेर पडा. अहंकाराच्या भट्टीने तुम्हाला जाळून टाकलंय. पण महाराज, मी आहे. मी कल्पांतापर्यंत तुमच्याजवळ उभी राहील. मग तुम्ही कसेही असा. महाराज, तुम्ही रोगी असा, वृद्ध असा, अमंगळ असा, तुम्ही माझे आहात. महाराज, तुम्ही माझे आहात. आचार्य, आपल्याला यायला उशीर झाला. त्याच्या देवा, हे पहा ना काय झालं. कचरे, हा पहा, प्रतिष्ठानचा सम्राट कावळ्याने आणि गिधाडाने कोरलेल्या प्रेतासारखा विद्रूप होऊन पडलाय. दुःखा वाचून कुणाची सोबत नाही, रोगा वाचून कुणाचं प्रेम नाही. यातना, मृत्यूकडे दीर्घकाळ नेणारी नुसती यातना. तुझ्या शापामुळं? होय, माझ्या शापामुळं, देवयानीच्या या शुक्रकन्येच्या शापामुळं. ययाती महाराज, माझे शब्द आपल्या म्हाताऱ्या कानांपर्यंत पोचतात ना? त्रिवार नाही म्हणणारी आपली जीभ लुळी पडली नसली तर सांगा. मघाचा अभिमान अजून शिल्लक आहे की त्यावरही कीड पडलीये? मघाचा पुरुषार्थ अंश मात्र शिल्लक असला तर फिरवा इकडे तोड आणि आपल्या आवडत्या शर्मिष्ठेला, या विदूषकांना आणि या कचदेवांना आपलं भयान रूप दाखवून स्तंभित करा. राजाधिराज. आता हा कुठला राजाधिराज? ययाती मेला, त्याचं भेसूर पिशाच्य होऊन पडलंय. प्रतिष्ठानचा राजमुकुट आता माझा आहे, माझा. हा तर एक मुळा पांगळा भिकारी. या अवस्थेमध्ये तो आता जंगलातून आणि धर्मशाळेतून भटकत फिरेल. एका बाजूला त्याची ही 1.5 दमडीची रखेली शर्मिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला 1.5 दमडीची किंमत नसणार मी. भगवती, धान्याचा पोता रिकामा झाला म्हणजे दूर पळून जाणार उंदीर नव्हे, माणूस आहे.
कोणत्याही परिस्थितीत महाराजांच्या बरोबर आहे याबद्दल निसंग असा. ज्या माणसानं आपल्या स्नेहदृष्टीने माझं आयुष्य कृतार्थ केलं त्याच्या पायावर पडून, मग तो राजवाड्यात असू दे अथवा धर्मशाळेत असू दे, तरुण असू दे, रूपवान असू दे अथवा भूतासारखा अभद्र असू दे, काय वाटेल ते सहन करायची माझी तयारी आहे. आणि देवयानी तुला एक सांगतो. देवयानी? हो हो देवयानी, तुला सन्मानाने संबोधून मी माझी जीव पिटाळून घेणार नाही. तू माझा शिरच्छेद केला तरी मला त्याची पर्वा नाही. कोणत्याही दुःखाचे निसरा करणारे एक प्रभावी वेळ माझ्याजवळ आहे. महाराजांना अखंड यातना देणारी तुझी आसुरी इच्छा मी कधीही पूर्ण होत येणार नाही. कोणत्याही दुःखाचा निसरा करणारे एक प्रभावी वेळ माझ्याजवळ आहे. तुझ्या अथवा तुझ्या बापाच्या तपोबलापेक्षा अधिक बलवान असेल ती म्हणजे हास्य, विनोद. महाराज पडसाळला पाषाण असू देत, धर्मशाळेत असू देत, असत्या उपासमारीच्या खायत असू देत, हा विदूषक आपली छाती फुटेपर्यंत त्यांना या यात्रेतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. महाराजांच्या या थांब विदूषका. देवयानी, तू जे केलं त्याबद्दल तुला पश्चाताप वाटत नाही? पश्चाताप? कचदेव, लौकिक संसाराच्या राहुटी बाहेर बिछाणा घालणारे तुम्ही निसंग आहात ना? मग मीही आता निसंग झाले, तुमच्यापेक्षा अधिक. दयामया, पश्चाताप, करुणा यासारखे सारे शब्द आता भूतकाळात जमा झाले. मला माझ्या मनाचं समाधान हवंय, माझ्या मुक्त मनाचं समाधान, आणि ते मी मिळवलंय. ते समाधान मी तुला केव्हाच मिळू देणार नाही. तुम्ही? हो. निसंगाचा बिछाना संसाराच्या राहुटी बाहेर असेल, पण तो माणुसकीच्या मर्यादेबाहेर केव्हाच नसतो. तुझ्या पित्याकडून मी संजीवनी विद्या मिळवली, ती संरक्षणाचं साधन म्हणून, पण ते संहाराचं साधन आहे असं माझ्या लक्षात येताच मी तिचा केव्हाच उपयोग केला नाही. तो आज करणार आहे. तुझ्या शापातून ययातीला मुक्त करण्यासाठी मृत्यूवर मात करणार तो महामंत्र वार्धक्याचंही विसर्जन करू शकतो. नाही कचदेव, नाही, तुम्ही असं करू शकत नाही. ययातीसाठी तुम्ही माझी अशी घोर विटंबना करणार आहात? ययातीसाठी नव्हे, तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो देवी, तुझ्यासाठी. अजूनही तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणून तुझ्यासाठी. कचदेव, देवी, तू शाप ययातीला दिला नाहीस, स्वतःला दिला आहेस. ययातीच्या यौवनाची तू हत्या केली नाहीस, हत्या केली आहे ती स्वतः मधल्या माणसाची. विद्रूप तू झाली आहेस. या क्षणी तू इतकी क्रूर, इतकी भेसूर, इतकी अमंगल दिसतेस की नरकातले रखवालदार देखील तुझ्याकडे पाहून भयभीत होऊन दूर पळून जातील. म्हणून तुझा अपमान करण्यासाठी नव्हे, तुझं रक्षण करण्यासाठी मी संजीवनी मंत्राचा उपयोग करणार आहे. माझ्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर नाही, ती कोणावरही नाही. माझ्या समाधानासाठी साऱ्या जगाशी नव्हे, प्रत्यक्ष परमेश्वराशी संग्राम करायला मी तयार आहे. परमेश्वराची संग्राम तू केलाच आहे आणि यापुढेही करशील, पण माझ्याशी मात्र नाही. करेन, हजारदा करेन. कचदेव, तुमचं माझं नातं तुटलं. माझ्या राज्यामध्ये, माझ्या राजवाड्यामध्ये तुम्ही जर माझी अशी अवहेलना करणार असाल तर प्रतिहारी, प्रतिहारी. कोणीही माझ्या अंगाला हात लावू शकणार नाही, आणि कोणताही प्रतिहारी अथवा सेवक तुझ्यासारख्या उन्मत्त स्त्रीची आज्ञा पाळणार. कचदेव, देवी, तू म्हणालीस ययाती एकटा आहे, पण तो एकटा नाही हे तू बघितलंस. दुःख एकाकी नसतं देवयानी, एकाकी असतो तो अहंकार. म्हणून माणुसकीचा साक्षात्कार झालेली शर्मिष्ठा विदूषकासारखी माणसं दुःखाच्या भोवती कडक करून उभी राहतात, आणि तुझ्यासारखी माणसं मात्र अहंकाराच्या आणि क्रोधाच्या काळाशार पहाडावर पंख जळालेल्या गरुडासारखी तडफडत असतात, अगदी एकटे आणि एकाकी. सांग, आपण एकटे आणि निराधार झालो असं तुला वाटत नाही? होय, वाटतंय. कोणत्याही दुःखापेक्षा हे दुःख अधिक मोठं आहे, आणि याच्यातून तुझी मुक्तता करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तू काहीही म्हटलंस तर तुझं आणि माझं नातं केव्हाही तुटणार नाही. जीवनाच्या वाटेवर स्वच्छंदाने भ्रमण करत असताना मी अनेक देवळाच्या दाराशी उभा राहिलो, अनेक माणसाची आणि माणुसकीची मी भक्तीने उपासना केली, पण जीवाभावानं प्रेम केलं ते फक्त तुझ्यावर. कचदेव, कचदेव, या क्षणी मला क्रोध हवाय. माझ्या क्रोधावर कुणाचा तरी क्रोध आदळावा आणि त्यातून पडणारे ठिणग्यांचा वर्षा व्हावा असं वाटतंय मला. मला शिव्या द्या, शाप द्या, कोणत्याही लोखंडाचे प्रहार झेलायला मी तयार आहे, पण हे असं बोलून माझा चेंदामेंदा करू नका. हाच तुझ्या मुक्ततेचा क्षण आहे.
अहंकाराच्या विषारी विळखातून तुझं अंतःकरण बाजूला होत आहे. डोळ्यातलं ते पाणी अडवू नकोस, लपवू नकोस. देवाच्या दयेचे थेंब आहेत ते. मान उंचवून माझ्याकडे बघ. आश्रम वनाच्या लता कुंजातून निसर्गाच्या एखाद्या प्रसन्न शक्तीप्रमाणे संचार करणारी पूर्वीची देवळी मला पुन्हा दिसू लागली आहे. एका भयान स्वप्नातून मी जागी होते असं वाटतंय मला. देवी, माझ्याशी पतीचं नातं जोडावं अशी तुझी इच्छा होती, पण ती मला सफल करता आली नाही. कुठलंही बंधन नसलेलं मैत्रीचं प्रेम हे अनेक बंधनात ओवलेल्या वैवाहिक प्रेमापेक्षा अधिक श्रेष्ठ असतं असं मी मानतो. ते प्रेम मी फक्त तुलाच दिलं आहे. तू काहीही म्हटलंस तर कच देवाने हा समाज काळालाही तोडता येणार नाही. हे नातं तू मनपूर्वक स्वीकारलं असतंस तर ययाती बरोबर सुखाने संसार करता आला असता, पण तसं घडलं नाही. या अलौकिक प्रेमाची जात तू जाळली नाहीस. त्याचा निळा पिसारा कापून त्याला विवाहाच्या पिंजऱ्यात अडकवण्याचा तू प्रयत्न केलास. तो अयशस्वी झाला म्हणून तुला वाटला आपला अपमान झाला. आधीच उग्र असलेला तुझा अहंकार दुखावला, जखमी झाला. त्यांनी तुझ्या जीवनावर आपल्या स्वामित्वाचं निशाण लावलं. तुझा संसार उधळला. ययातीला अधपाटाच्या गर्तेकडे लोटलंस आणि त्याचाही बळी घेतलास. मणव्याच्या जाळीप्रमाणे जे वाटेत येतील त्याची राख रांगोळी केली. शर्मिष्ठेची, ययातीची आणि अखेर तुझीही. होय, माझीही. त्यांच्यापेक्षा माझीच अधिक. पण मला आता उमगलंय. चहूकडून चेंगरणारे काळोखाचे चिरे आता हलके हलके दूर होत आहे. पलीकडचा लाल सोनेरी उजेड मला आता दिसू लागलाय. पण कचरे, मला खरं सांगा, माझं सांत्वन करण्यासाठी नव्हे तर अगदी मनापासून तुम्हाला माझ्याविषयी अजूनही आपुलकी वाटते? मांगाकडून माझं मस्तक तोडलं आणि माणसाच्या जातीला काळीमा लावणारी एक कृत्या म्हणून माझं धड नगराच्या वेशीवर टांगलं तरी देखील पापाचं पुरेसं शासन मिळालं असं होणार नाही. आणि तरीही तुम्ही माझ्यावर प्रेम करता? हो, पूर्वीपेक्षा जास्त. कचदे, ज्याला कोणते पाश नाही, ज्याला कोणत्या अपेक्षा नाही, ज्यात माणुसकीचा स्पर्श नाही, परस्पराच्या जीवनकोशात आक्रमण करण्याची ज्यात तिळमात्र लालसा नाही, असं प्रेम. आणि याच प्रेमासाठी वडिलांच्या पायावर हात ठेवून केलेली प्रतिज्ञा मी आज मोडणार आहे. संजीवनी मंत्राचा पहिला आणि शेवटचा उपयोग करणार आहे. कच्चदेव शर्मिष्ठे, विदूषका, उठा. मी मंत्रोच्चार करीत आहे. माझा मंत्रयज्ञ सफल होण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. आणि देवयानी, तू सुद्धा. मी? पण कचदेव, या पापाची जन्मदात्री तर मीच आहे. माझी प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचायची नाही. आपल्या मंत्र यज्ञात ती आसुरासारखी व्यत्यय मात्र आणि तसं होणार नाही. अहंकाराच्या आणि त्यातून निघालेल्या क्रोधाचं या क्षणी विसर्जन होत आहे. परमेश्वराबद्दल बराच शंका बाळगू नकोस. जे मनाने येतील त्याच्यासाठी त्याची दारं सदैव मोकळी आहे. देवी, ययातीच्या नव्हे तुझ्याही पुनर्जन्माचा हा मंगल क्षण आहे. हा जो ययातीसाठी, माझ्या मंत्राच्या यशासाठी आणि स्वतःच्या हितासाठी परमेश्वराची प्रार्थना करते.
उठ. ययाती उठ. तुझ्या शरीरातील वृद्धत्व नाहीस झालं आहे. सर्व व्याधीतून तुझी मुक्तता झाली आहे. तू पूर्वीसारखा रूपवान, तरुण, तेजस्वी, बलसंपन्न झाला आहेस. सर्व चराचराला आपल्या हृदयाशी धरणाऱ्या त्या सनातनाच्या कृपेने देवेने दिलेला शाप तुझ्या शरीरावरून, मनावरून बाजूला होत आहे. दश दिशात वास्तव्य करणारे आहे अष्टपालन, पृथ्वीवरच्या मातीला पावन करणारे आहे पार्थिव तत्वालो, आकाशावर अधिपत्य गाजवणारा आहे प्रकाश देवतालो. तुधस्त उच्चारण प्रकट झालेल्या माझ्या संजीवन मंत्राला आपल्या विविध दयाशील शक्तीचा आशीर्वाद देऊन त्याचा आवाहन फलद्रूप करा. सेमं नो आठरम यज. सेमं नो आठरम यज. सेमं नो आठरम यज. विदूषका महाराज, तमनिशे शासन